तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 2021साठी महत्त्वाचा असणारा विषय बालमानसशास्त्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. याआधी आपण 350च्या वर प्रश्नांचा सराव घेतलेला आहे आणि 4ही पर्याय मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. आता आपण विज्ञान विषय देखील घेतला, तरीही बऱ्याच शिक्षक मित्रांचं म्हणणं होतं की आपण बालमानसशास्त्र विषय परत सुरू करायला पाहिजे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा बनवतोय. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे बालमानसशास्त्र विषयाचे प्रश्न पाहूया आणि ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्राची माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला ती विश्लेषण करून सांगणार आहे. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खोड्या करणाऱ्या मुलाचे वर्तन सुधारण्यासाठी कोणता उपाय योजाल, असा प्रश्न आहे. आता शिक्षक पात्रता परीक्षा TETच्या एक्झाममध्ये आपल्याला सगळेच प्रश्न काही पाठ करून जाण्याची गरज नाही. असे काही प्रश्न असतात जे की आपल्याला एक्झाममध्ये ऑन दी स्पॉट सोडवता येतात. म्हणजे हे प्रश्न आपल्या जे वर्गाध्यापन आहे, वर्गाध्यापनामध्ये जे आपल्याला अनुभव येतात त्याच्यावर आधारित असतात. तशा प्रकारचा हा एक उपयोजनात्मक प्रश्न आहे. तर आता एखादा मुलगा वर्गामध्ये खोड्या करतोय, तर त्यासाठी तुम्ही काय कराल, तर त्याला तुम्ही काय द्याल, विधायक काम द्याल. विधायक काम त्याला करायला द्यायचं, म्हणजे त्याचं लक्ष त्या कामामध्ये गुंतून जाईल, त्याला खोड्या करायला वेळ भेटणार नाही. विधायक काम द्यायचं म्हणजे काय, त्याला वर्गाचं मॉनिटर बनवायचं. एखादा सण समारंभ असेल, पुण्यतिथी जयंती असेल, त्याचं नियोजन करायचं काम त्याच्याकडे देऊन टाकायचं. किंवा बाकीचं स्वच्छतेची कामं किंवा एखाद्या समितीचा जे वर्ग समिती असतात तसं त्याला प्रमुख बनवायचं. अशा प्रकारची विधायक कामं द्यायची त्याला, म्हणजे जेणेकरून तो नंतर खोड्या करणार नाही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बालकल्याण कार्यक्रमासाठी काय उपयोगी ठरतं. बालकल्याण कार्यक्रम जो आहे त्याच्यासाठी काय उपयोग आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी विचारले की कोणती पद्धती उपयोगाची आहे. मग निरीक्षण पद्धती आहे, सर्वेक्षण पद्धती आहे की आणखीन कोणती पद्धती, तर याचं उत्तर आहे सर्वेक्षण. सर्वेक्षण आपण कधी करतो, जेव्हा एखादा मोठा समूह असतो. समजा ग्रामीण भागामध्ये एखादी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला बालकल्याण कार्यक्रम राबवायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या भागाचं सर्वेक्षण करावं लागेल. म्हणजे एखादी मोठी माहिती मिळवण्यासाठी, मोठ्या लोकसंख्येची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला कोणती पद्धत उपयोगाची असते, सर्वेक्षण ही पद्धत. आता सर्वेक्षण या पद्धतीवर, सर्वेक्षण म्हणजे इंग्लिशमध्ये काय, सर्वे, या पद्धतीवर आपल्याला एक्झाममध्ये असा देखील प्रश्न येतो की समजा एखादा जास्त लोकसंख्येचा भाग आहे आणि त्या जास्त लोकसंख्येच्या भागाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धती तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त ठरेल किंवा कोणती पद्धती तुम्ही प्रेफर कराल किंवा वापराल, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, सर्वेक्षण येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, निरीक्षण ही पद्धत तुम्ही किंवा केस स्टडी जी आहे आपली, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आपण माहिती काढून घेतो, ती देखील पद्धत या ठिकाणी कामाला येणार नाही. तर या ठिकाणी फक्त सर्वेक्षण पद्धती आपल्याला कामाला येणार आहे. तर हे 2 प्रश्न लक्षात ठेवा. सर्वेक्षण आपण कधी करतो, जेव्हा लोकसंख्या जास्त असते किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करायचं, तेव्हा आपण काय करत असतो, सर्वेक्षण करत असतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बाल गुन्हेगाराला कोणत्या संस्थेत ठेवले जाते. बाल गुन्हेगार, त्यांना बाल गुन्हेगारांसाठी सुधार शाळा असतात, सुधार शाळेमध्ये त्यांना ठेवलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न, निराधार बालकांना कोठे ठेवले जाते. निराधार बालकं आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे, त्यांना अनाथालयामध्ये ठेवलं जातं. तर हे 2 प्रश्न लक्षात ठेवा. बाल गुन्हेगार असेल तर त्याला सुधार शाळेमध्ये ठेवलं जातं आणि जे निराधार बालकं आहेत त्यांना अनाथालयामध्ये ठेवलं जातं. यानंतर बालकाची खरी माहिती गोळा करण्यासाठी कोणत्या तंत्राचा उपयोग केला जातो. आता आपले जे प्राथमिकचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपण कोणती पद्धती वापरतो, निरीक्षण पद्धती. या पद्धतीचा फायदा काय आहे, तर वर्गामध्ये अध्यापन चालू असताना तुम्ही विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ शकता की एखाद्या विद्यार्थ्याचं वर्तन कसं आहे. तसंच समजा मधल्या सुट्टीमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर देखील तुम्ही त्याला बाहेर निरीक्षण करून पाहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे, त्याचे मित्र कसे आहेत, मित्रामध्ये कोणत्या राहतो किंवा मित्रामध्ये तो कसा वागतो, कसा बोलतो, त्याच्या मित्रामध्ये म्हणजे बोलण्याची पद्धत कशी आहे किंवा तो मित्रांना मदत करतो का. ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठं कळतात, जेव्हा आपण निरीक्षण करतो. निरीक्षण हे वर्गामध्ये पण चालू असतं आणि वर्गाच्या बाहेर देखील शिक्षक हे निरीक्षण करू शकतात, मधल्या सुट्टीमध्ये करू शकतात. किंवा समजा आपण आता एखादा खेळाचा तास आहे, खेळाच्या तासाला समजा त्या विद्यार्थ्याचं वर्तन आहे ते आपण, किंवा एखादा सण समारंभ आहे त्या दिवशी विद्यार्थ्याचं वर्तन, अशा प्रकारे शिक्षक आपण निरीक्षण करू शकतो. त्याच्यामुळं बालकाची खरी माहिती जर मिळवायची असेल तर दुसऱ्यांना विचारून चालणार नाही किंवा त्याच्या आईवडिलांना विचारून चालणार नाही, तर शिक्षकांनी स्वतः निरीक्षण केलं पाहिजे, तेव्हा बालकाची खरी माहिती त्यांना मिळत असते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा 21 वर्ष आहे असं कोणी सांगितलं होतं. तर नॅन्सी बेली नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलं आहे की जो मंदबुद्धीचा व्यक्ती असतो त्याची विकासाची मर्यादा 21 वर्षापर्यंत असते. नाव लक्षात ठेवा, नॅन्सी बेली यांनी काय सांगितलं,
मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा 21 वर्ष असते. आता हा प्रश्न तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो. नॅन्सी बेली यांचं नाव विचारलं जाईल किंवा नॅन्सी बेली यांचं नाव देऊन तुम्हाला विचारलं जाईल की नॅन्सी बेली यांनी मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा किती वर्षापर्यंत सांगितली होती. तर उत्तर आहे 21 वर्ष. असे 2 प्रश्न याच्यातून येतील. पुढचा प्रश्न बघू आता. बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता आहे असं कोणाचं मत आहे. म्हणजे बुद्धीची व्याख्या केलेली आहे. बुद्धी म्हणजे काय? जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता अशी व्याख्या बर्ट यांनी केलेली आहे. शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा. बर्ट यांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता आहे. बुद्धी म्हणजे काय? जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता अशी व्याख्या कोणी केली? बर्ट यांनी केलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या 500पेक्षा जास्त प्रश्न होतील आणि ह्या प्रश्नामधूनच तुम्हाला TETच्या एक्झाममध्ये जशास तसे प्रश्न पडतील. तुम्हाला बाकीचा देखील अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही बाकीच्या विषयावर फोकस करा. पण जे आपण क्वेश्चन्स घेतो आहे ते पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पुस्तक देखील उघडण्याची गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही जर प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला बऱ्यापैकी चांगली स्कोरिंग येऊन जाते. तर आता प्रश्न आहे, वडीलधारी मंडळी जे निरीक्षण करतात त्यास कोणतं निरीक्षण म्हणतात? तर त्यास सामान्य निरीक्षण असे म्हणतात. वडीलधारी मंडळी जे निरीक्षण करतात त्याला सामान्य निरीक्षण असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघू. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? महत्त्वाचा मुद्दा आहे, नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला मी सांगितलं तुमच्याकडे एक नोटबुक असू द्या आणि त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवा. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? 60, 50 ते 69. 50 ते 69 हा आकडा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. मंदबुद्धी असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक असतो 50 ते 69. यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने 50 देशाच्या निराधार मुलांसाठी पोषक आहार पुरवण्याची योजना तयार केली आहे? आता युनिसेफनीच तयार केलेली आहे ही. युनिसेफ अशा प्रकारच्या बऱ्याच योजना तयार करत असते. समजा एक्झाममध्ये तुम्हाला एखादं उत्तर जर समजा बालकांच्या संबंधी, शिक्षणाच्या संबंधी अशा संस्था 4 जर पर्यायामध्ये असतील तर त्याचं उत्तर 99% युनिसेफ असतं. कारण युनिसेफनी काय केलेलं आत्तापर्यंत खूप योजना शिक्षणासंबंधीच्या सगळ्या योजना ज्या आहेत म्हणजे सर्व देशांची त्यांची जबाबदारी ते घेतात आणि योजना राबवत असतात. त्याच्यामुळे जरी समजा हे तुम्हाला फक्त एक महत्त्वाची माहिती म्हणजे समजा, कारण कसं आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग एक्झाममध्ये नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, त्याच्यामुळे आपल्याला एक ऑप्शन तर चूज करायचा असतोच एक्झाममध्ये. तर मग समजा युनिसेफ येईल किंवा आणखीन युनायटेड नेशन्सची एखादी तुम्हाला संस्था दिली जाईल तर त्या संस्थेच्या ऐवजी युनिसेफ हा पर्याय जास्तीत जास्त वेळेस बरोबर असणार आहे. कारण युनिसेफ जे आहे ते बालकांसाठी शिक्षणासाठी सतत योजना करत असतं. तर या ठिकाणी युनिसेफने काय केलेलं आहे, 50 देशाच्या निराधार मुलांसाठी पोषक आहार पुरवण्याची योजना त्यांनी तयार केलेली आहे. हे फक्त तुम्हाला एक्झाममध्ये ऑन दी स्पॉट लक्षात यावं. ऑन दी स्पॉट तुमचं उत्तर समजा गेस जरी आपण जो करतो त्याला वाईज गेस असं म्हणतात. म्हणजे आपण जो तुक्का मारतो म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे वाईज गेस. म्हणजे आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. समजा प्रश्न येत नाही आपल्याला, कन्फर्म जरी माहीत नाही तरी देखील आपण अशा प्रकारचा वाईज गेस यूज केला पाहिजे. त्याच्यामुळं युनिसेफ हे उत्तर मोस्टली असतं, कारण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये युनिसेफचं काम खूप आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू आता आपण. एकूण लोकसंख्येत अल्पबुद्धीच्या मुलांचे किती टक्के प्रमाण आहे? 20% प्रमाण आहे. एकूण लोकसंख्येत अल्पबुद्धीच्या मुलांचं 20% प्रमाण आहे. आकडेवारी महत्त्वाची लक्षात ठेवा. या पेजवरचं महत्त्वाचं सांगतो. युनिसेफचं एक तुम्हाला सांगितलं मी, शिक्षणाच्या योजना वगैरे असतील, बालकल्याणचं वगैरे काही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये युनिसेफ मोस्टली उत्तर असतं. म्हणजे हे तुम्हाला फक्त मी तुमच्या म्हणजे गेससाठी सांगतो आहे फक्त. त्याच्यानंतर पुढचा आणखीन एक, मंदबुद्धी असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? मंदबुद्धी असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक 50 ते 69 असतो. या पेजवरचे महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलं, नोट डाऊन करून ठेवा. हा एक प्रश्न लक्षात ठेवा, 50 ते 69 बुद्ध्यांक असतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी आहे अल्पबुद्धीचे जे मुलं आहेत त्यांचं प्रमाण किती टक्के आहे? 20% आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. हे 2 तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यानंतर आहे समतोल व्यक्तिमत्वाचं लक्षण कोणतं? शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. समतोल व्यक्तिमत्वाचं लक्षण कोणतं? तर मानसिक स्वास्थ्य हे जे समतोल व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य ठीक असणं म्हणजे काय? समतोल व्यक्तिमत्व असणं. म्हणजे बॅलन्स्ड पर्सनॅलिटी जी आहे ती कधी असते? जेव्हा आपली मेंटल जी स्टेट असते ती आपली कशी असते? स्थिर असते. मानसिक स्वास्थ्य ठीक असतं. यानंतर पुढचा प्रश्न बघू.
प्रौढ शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट काय मानलं जातं? प्रौढ शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे जाणीव जागृती. महत्त्वाचं आहे जाणीव आणि जागृती. प्रौढ शिक्षण म्हणजे काय? जे वयाने जास्त आहेत त्यांना शिक्षण दिलं जातं, त्याला काय म्हणतो आपण? प्रौढ शिक्षण म्हणतो. प्रौढ शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? तर जाणीव निर्माण करणं, समाजामध्ये जागृती निर्माण करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांना काय आता एक्झाममध्ये अभ्यास करून वगैरे जे म्हणजे सर्वच आता, कारण प्रौढ म्हणजे कोण असतात? ज्यांचं वय जास्त आहे. एक्झामच्या दृष्टीने किंवा या दृष्टीने ते शिक्षण नसतं किंवा बाकीच्या कुठल्या नसतं, तर ते समाजामध्ये एक जबाबदार नागरिक आहेत. त्यांना त्यांच्यामध्ये फक्त जाणीव आणि जागृती हे निर्माण करायचं, हे असतं आपलं प्रौढ शिक्षणाचं उद्दिष्ट. यानंतर पुढचा प्रश्न बघू. विस्मरणाचा आलेख कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? विस्मरण म्हणजे काय? विसरणे, विस्मृती किंवा विस्मरण. त्याचा आलेख जो ग्राफ आहे तो कोणी मांडलेला आहे? नाव लक्षात ठेवा, एबिंगहॉस. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एबिंगहॉस यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या उपपत्त्या पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये क्वेश्चन्स घेतले होते. त्याच्यामध्ये 4 पर्याय होते पहा, आणि 4 पर्यायापैकी एक नाव एबिंगहॉस होतं. तर तो प्रश्न वेगळाच होता, परंतु मी तुम्हाला एबिंगहॉसबद्दल देखील त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली होती. तर हाच तो फायदा, म्हणजे आपण जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये 4 पर्यायाचं एक्सप्लेनेशन दिलं तेव्हा हा प्रश्न नव्हता तिथं, तरी पण आपण एबिंगहॉस यांच्याविषयी माहिती सांगितली होती. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एबिंगहॉस यांच्याबद्दल एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की त्यांचा विस्मरणाचा आलेख आहे, स्मृतीबद्दल त्यांचं संशोधन आहे. विस्मृती जी आहे त्याच्याबद्दल एबिंगहॉसचं संशोधन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण एका प्रश्नातून अनेक प्रश्नांची तयारी करतो तेव्हा एक्झाममध्ये 100% आपल्याला तो प्रश्न येत असतो. तर आता याचं उत्तर आहे विस्मरणाचा आलेख कोणी तयार केला? एबिंगहॉस यांनी तयार केला. आता हे तुमचं विसरणार नाही, एबिंगहॉसने हे नाव लक्षात ठेवा. यानंतर दीर्घकालीन स्मृतीची साठवणूक क्षमता किती आहे? जी स्मृती दीर्घकालीन असते, खूप कालावधीसाठी असते, त्याची क्षमता किती असते? अमर्याद असते, म्हणजे त्याला लिमिट नाही. कितीही वर्षानंतर एखादी गोष्ट आठवू शकते, त्यामुळे याचं उत्तर आहे अमर्याद. यानंतर अचानक उत्तर सापडणे. अचानक उत्तर सापडणे अशा स्वरूपाच्या अध्ययनाला कोणते अध्ययन म्हणतात? याला म्हणतात मर्मदृष्टीयुक्त अध्ययन. मर्मदृष्टीयुक्त अध्ययन. आता या ठिकाणी आणखीन एक प्रश्न निर्माण होतो. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती जी आहे ही उपपत्ती कोणी मांडली? ही थेरी कोणी सांगितली होती? मर्मदृष्टी या शब्दाशी कोणत्या शास्त्रज्ञांचा संबंध आहे? तर तुम्हाला मी मागच्या उपपत्तीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, डिटेलमध्ये मी तुम्हाला उपपत्ती सांगितली होती. कोहलर आणि कोफका यांची कोणती उपपत्ती आहे? मर्मदृष्टीमूलक किंवा मर्मदृष्टीयुक्त उपपत्ती जी आहे ती कोहलर आणि कोफका यांची आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आता त्यांची उपपत्ती काय होती? त्यांनी एका चिंपांजीवर प्रयोग केला होता आणि त्या चिंपांजीचं नाव काय होतं? सुलतान हे नाव होतं. हा देखील क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो की त्या चिंपांजीचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं सुलतान. आणि त्यांनी काय केलं होतं? त्याला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं आणि त्याला काय केलं? वर एक केळी ठेवली होती आणि 2 खोके त्याच्यासोबत त्यांनी सोडले आतमध्ये. तर त्यांनी काय केलं? खोक्यावर खोके ठेवले आणि ती केळी घेतली, म्हणजे त्यांनी त्याची मर्मदृष्टी वापरली. त्यानंतर केळी बाहेर ठेवली व पिंजऱ्याच्या आत त्यांनी काय केलं? 2 काठ्या ठेवल्या होत्या. मग त्यांनी काय केलं? 2 काठ्या एकमेकांना जोडल्या. त्या 2 काठ्या एकमेकांना जोडल्या आणि ती केळी ओढून घेतली, म्हणजे मर्मदृष्टी वापरली. आता अचानक उत्तर सापडणे अशा स्वरूपाच्या अध्ययनाला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? मर्मदृष्टीयुक्त अध्ययन. मर्मदृष्टीयुक्त अध्ययनाची उपपत्ती कोणी मांडली? कोहलर आणि कोफका या शास्त्रज्ञांनी मांडली. त्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर त्या शास्त्रज्ञांनी चिंपांजी जातीच्या एका माकडावर प्रयोग केला होता आणि त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं सुलतान. ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एक्झामच्या अँगलनी इतकी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघू आता. अध्ययन म्हणजे डॅश व डॅश यामध्ये सहचार्य निर्माण करणे. तर अध्ययन म्हणजे काय? प्रयत्न आणि संस्कार यांच्यामध्ये साहचर्य निर्माण करणे होय. नेक्स्ट क्वेश्चन बघू. अध्ययनात चुका आणि शिका हे तत्त्व कोणते अध्ययन म्हणून ओळखले जाते? चुकत शिकणे किंवा चुका आणि शिका म्हणजेच काय? प्रयत्न प्रमाद. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रायल अँड एरर मेथड. चुका आणि शिका त्याला आपण काय म्हणतो? प्रयत्न प्रमाद. ही उपपत्ती कोणी मांडली? तर ही उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. थॉर्नडाईक यांच्याबद्दल माहिती करून घेऊ आता. थॉर्नडाईक एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते. तर त्यांचा एक ग्रंथ देखील आहे, एक्झाममध्ये प्रश्न येतो. थॉर्नडाईक यांचा ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ आहे. त्यांनी प्रयत्न प्रमाद म्हणजेच चुका आणि शिका ही उपपत्ती मांडलेली आहे. आणि थॉर्नडाईक यांच्याबद्दल आणखीन काय महत्त्वाचं आहे की थॉर्नडाईक यांनी जी प्रयत्न प्रमाद म्हणजेच चुका आणि शिका उपपत्ती मांडली होती
त्या उपपत्तीमध्ये त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, तर त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता. त्यांची उपपत्ती मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली आहे. जर तुम्ही तो उपपत्तीचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो नक्की पहा. आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज मी जे व्हिडिओज बनवतो आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे. नोटिफिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही आयकॉनवर क्लिक करता तेव्हा ऑलला सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळतील. फक्त बेल क्लिक नका करू, तर तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन येत राहतील. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर आणखी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या सूचना आहेत किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मी जे तुम्हाला विश्लेषण करून सांगतो आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.